अंबरनाथ नगर पालिका ने स्कूल की सुरक्षा दीवार पर की तोड़क कार्रवाई। स्कूल ने किया प्रशासन का विरोध। अंबरनाथ नगर पालिका के अधिकार क्षेत्र में स्थित गुरुकुल ग्रैंड यूनियन हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज की सुरक्षा दीवार को तोड़ने के लिए नगर पालिका की टीम बुलडोजर लेकर स्कूल परिसर में पहुंची। इस कार्रवाई का स्कूल प्रशासन ने कड़ा विरोध किया। स्कूल प्रशासन का दावा है कि वे स्कूल के प्रांगण में सुरक्षा दीवार बना रहे थे और इसके बावजूद नगर पालिका ने बिना किसी उचित सूचना के दीवार तोड़ने की कार्रवाई की। स्कूल प्रशासन ने बताया कि यह मामला फिलहाल कोर्ट में विचाराधीन है और उन्होंने इस पर स्टे ऑर्डर भी प्राप्त किया है। अप्रैल महीने से ही स्कूल प्रशासन लगातार नगर पालिका को पत्र लिखकर इस विषय में सूचना दे रहा था, लेकिन नगर पालिका की तरफ से कोई जवाब नहीं मिला। आज जब स्कूल संचालित हो रहा है तब अचानक नगर पालिका की ओर से तोड़क कार्रवाई की गई, जिससे स्कूल प्रशासन में रोष व्याप्त है। उनका कहना है कि नगर पालिका ने यह कदम बिना पूर्व सूचना के उठाया है, जो कि न्याय संगत नहीं है। आता प्रत्यक्ष जो नाला आहे या ठिकाणी लेआउटमध्ये तो 12 मीटर आहे, पण आमच्या समोर या ठिकाणी जवळपास 50 ते 60 फुटापर्यंत रस्ता आहे, आपला नाला आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे नाला जागेवर 60 फूट उपलब्ध आहे इन्स्टेड ऑफ 40 फूट। परंतु हे नाल्याच्या एका बाजूने ती पूर्ण माती प्रत्येक पावसाळ्यामध्ये ते माती काढतात आणि उजव्या साईडला पलीकडच्या साईडला ते स्टोअर करतात, त्याच्यामुळे नाल्याची रुंदी कमी भासते। वास्तविक पातळी ते काढून दुसरीकडे ट्रान्सफर करायला पाहिजे होतं, ट्रान्सपोर्टने ट्रान्सफर करायला पाहिजे होतं, पण तिथल्या तिथं नाला असो काही कचरा असो तो एका बाजूला काढून सध्या स्टोअर करतात, त्या ठिकाणी डंप करत असल्यामुळे ऍक्च्युअली पाण्याचा जो प्रवाह तो कमी दिसतो, कारण पाण्याच्या प्रवाहासाठी जवळपास 60 फुटाचा तिथं नाला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष खाजगी वास्तुविशारदामार्फत कन्सल्टिंग नेमून आम्ही परत एकदा फेर तपासण्या मोजणी केली। मोजणी करून जागेवरती आम्ही मार्किंग केलेलं आहे आणि नाला किती रुंदीचा आहे किती लांबीचा ते मार्किंग केलं आहे। ह्या मार्किंगनुसार आम्ही कुठेपर्यंत अतिक्रमण केलेलं आहे हे येऊन जर तुम्ही दाखवले तर आम्ही स्वतः काढून घेऊ असं म्हणलं, परंतु त्यांनी नकार दिलेला आहे की ते टाउन प्लॅनरने केलेलं आहे। तर टाउन प्लॅनर जर केलेलं असेल, मी असं म्हणू इच्छितो की टाउन प्लॅनर तर असो कोणीही असो, ले मॅन येऊन तोडता कामा नये विदाऊट मार्किंग। एखादा रस्ता रुंदीकरणाचा असेल तर आपण मार्किंग करतो, स्वतःहून लोक तोडून घेतात त्याच्यामध्ये किंवा प्रशासन तोडतं। त्याच धर्तीवरती नाल्याची जर त्यांनी मार्किंग केली तर कोणीही त्या नाल्यावरती बांधकाम करणार नाही। नमूद करू इच्छितो तुम्हाला की ह्या नाल्याचा जो विषय ना, हा मुळात नाला प्रायव्हेट नाला आहे आणि मूळ मालकाने 1974 रोजी मूळ लेआउट मंजूर करून घेऊन तो प्लॉट वाटप केलेला आहे। आता मूळ मालकाचा संबंध राहिलेला नाही, पण लेआउट करत असताना त्या लेआउटमध्ये जवळ 12 मीटर रुंदीचा म्हणजे 40 फूट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे, परंतु जागेवरती 40 फूट रुंदीपेक्षा जास्तीचा रस्ता जागेवरती आहे आणि फक्त इतर ठिकाणी पूर्ण रिटेनिंग वॉल त्याच डिस्टन्सला राहिले आहे, परंतु आमच्या इथं जास्ती स्वरूपाचं त्यांनी क्षेत्र अतिक्रमण समजून त्यांनी तोडण्याचं प्रत्येक वेळेस काम करतात। कारण त्या ठिकाणी मुलं बरेचसे खेळतात, त्या ठिकाणी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे, त्या ठिकाणी कुठला व्यवसाय करायचा नाही किंवा सार्वजनिक इमारतीची बांधकामासाठी जे समाजतंत्र सोडायला पाहिजे ते पूर्ण समाजतंत्र सोडलेलं आहे आणि त्या नाल्यापासून आम्ही 100 फूट अंतर इमारत आहे। इतर नाल्याच्या लगत 10 फूट 20 फुटावरती जे अंतर आहे नाल्यात इमारती बांधलेल्या आहेत, पण तिथं काही ते लक्ष घालत नाहीत। परंतु ज्या ठिकाणी शाळा विद्यार्थी असतात त्या ठिकाणी जाणून बुजवून ह्या शाळेला हॅरेसमेंट करण्याच्या स्वरूपात त्यांनी ती केलेलं आहे। 2016 मध्ये त्या ठिकाणी असंच पाडायला घेतलं होतं, काही भाग पाडलेला होता, परंतु हे आम्ही हायकोर्टाच्या लक्षात आणून दिलं तर लगेच 3 वाजता हायकोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर त्या दिवशी त्यांनी हायकोर्टाची ऑर्डर राहिली असताना देखील त्यांनी 6 वाजेपर्यंत त्यांनी ताबडतोब म्हणजे पूर्ण बांधकाम निष्कासित केलं होतं। म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की त्यांनी हायकोर्टाची सुद्धा ऑर्डर न मानता जरी 3 वाजता हायकोर्टाची ऑर्डर झाली असली तरी 6 पर्यंत त्यांनी जाणून बुजून त्यांनी ते काम बांधकाम चालू ठेवलं होतं, बांधकाम पाडायचं काम चालू ठेवलं होतं। आता दरम्यानच्या काळामध्ये परत ही जागा जी फॉरेस्ट लँड आहे डिक्लेअर करण्यात आलं आहे। फॉरेस्ट लँड आहे डिक्लेअर केल्यानंतर ह्याच्यामध्ये पूर्ण सामूहिकरित्या त्यात आम्ही समावेश होतो त्याच्यामध्ये कॉमनरित्या। तर हायकोर्टात रीट दाखल केलं होतं। हायकोर्टात रीट दाखल केल्यानंतर ह्या प्रोजेक्टला परमिशन आहे, कम्प्लिशन आहे, लेआउट मंजूर आहे, तर हे फॉरेस्ट कसे काय होऊ शकेल या आधारावर हायकोर्टाने तो फॉरेस्ट हे डिलिशन करण्यासाठी ऑर्डर पास केली। ऑर्डर पास केल्यानंतर प्रत्येक मूळ मालकाला त्यांनी 7 ऑक्टोबर 2020ला त्यांनी ते 7 ऑक्टोबर 2020ला त्यांनी त्या ऑर्डर काढल्या। त्या ऑर्डरमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे शेवटच्या पॅरामध्ये
की हे 1974लाच लेआउट मंजूर असल्यामुळं त्या ठिकाणी फॉरेस्ट राहण्याचा काही संबंध येत नाही, म्हणजे डिफॉरेस्ट केलं त्यांनी. डिफॉरेस्ट केल्यानंतर मग ही जागा ज्यांनी खरेदी घेतलेल्या आहेत किंवा घेत आहेत त्या संदर्भात त्यांनी फेरफारावरती तशा नोंदी घ्याव्यात म्हणून त्यांनी कलेक्टरने त्या ऑर्डर पास केलेल्या आहेत आणि त्या शाळेचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये शाळा चालू आहे. गेले 20 वर्षापासून नाल्याचंही बांधकाम करत नाहीत किंवा समोरच्या रोडचे बांधकाम करत, फक्त शाळेच्या परिसरातलं कोणत्याही प्रकारचं ते काम करत नाहीत. इव्हन तो दिवा सुद्धा लावत नाहीत. लाईटची सुद्धा प्रयोजन जेवढी लेंथ शाळेची आहे तिथं लाईट नाही, रस्ते सुद्धा करत नाहीत. सेम पोझिशन पाठीमागं नाल्याची आहे, नाल्या सुद्धा ती करत आहे. थोडं काही इम्प्रूव्हमेंट करायला गेलं तर ते योग्य तोडण्याचं काम करतं. ह्याच्यावर आम्हाला लक्षात आहे कायदा विद्या त्यांनी बाजूला ठेवलेला आहे. केवळ फक्त हॅरेसमेंट कशी करायची आणि शाळा बंद कशी पडायची कशी करायची एवढाच त्यांचा उद्देश आहे असं आमचं मत आहे. आता जे प्रशासन जे आता ते तुमचे ते तोडण्यासाठी जी काही लोक आलेली आहेत त्याच्याबाबतीत तुम्ही ती भूमिका आता तिथे त्यांच्याशी तुम्ही त्या बाबतीत डिस्कशन हे सगळं दाखवलं हे सर्व त्यांना आम्ही दाखवलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमच्याकडे आणि ते एक टाउन प्लॅनरकडे आहे. तर म्हणजे टाउन प्लॅनर जरी तुम्हाला 4 फूट अतिक्रमण आहे असं म्हणलं असेल 4 फुटाचे किती अतिक्रमण निश्चित जागेवरती तुम्ही मार्किंग करा, कारण ते लेमॅन आहेत. जेव्हा टाउन प्लॅनवरती घालतात म्हणजे तोडायला येणार ते लेमॅन आहेत. तर लेमॅन येत असतील तर कमी तुम्ही मार्किंग केली असती तर त्यांनी तोडण्यापेक्षा ते आम्ही केलं असतं. आम्ही तोडली असती ना, त्यांनी मार्किंग करून दिली असती तर की बाबा ही नाल्याची विडत आहे तुम्ही एवढं अतिक्रमण केलेलं आहे. आणि अतिक्रमण म्हणजे ज्यावेळेस नगरपालिका स्वतःहून जर त्या नाल्याची रुंदी फिक्स केली असती, बाउंड्री फिक्स केली असती, त्याच्या आतमध्ये जाण्याचं काही कारण नाही ना. तुम्ही नाल्यापर्यंत आमची जागा आहे, नाल्यापर्यंत आमची जागा आहे तर अतिक्रमणाचा काही संबंधच येत नाही. तर त्यांनी स्वतःहून आमच्या जागेत अतिक्रमण करून त्यांनी तोडलेला आहे असा आमचा आरोप आहे. पालिका प्रशासन तुमच्यावरच आरोप करते की नाला असताना सुद्धा त्याच्यात तुम्ही अतिक्रमण करून ती भिंत आणि संरक्षित भिंत वाढण्याचं तुम्ही तो हे केले असं त्यांचं म्हणणं आहे. मग असं त्याच्यावरती तुम्ही तुमचं कसं त्याच्यामध्ये सर ह्या बाबीवरती आम्ही हायकोर्टात रीट दाखल केलेला आहे. हायकोर्टाचं रीट असताना देखील तर त्यांनी विचार करत नाहीत तर ते वन मॅन शोच कायदा आहे त्यांच्याकडे. तुम्ही स्टे आणला नाही काय? ऑलरेडी स्टे आहे ना मॅडम. ऑलरेडी स्टे असल्यामुळे परत त्याला स्टे घेण्याची गरज नाही. परंतु ही हालचाली आज केल्या तर हे आम्ही लगेच इमिडिएट